महेश जैन. माझ्यासमोर आहेत भोकर येथील एक युवा यशस्वी अभियंते संतोष कुंजलवाड. तर संतोष सर आपलं या ठिकाणी बिल्ड आयकॉन स्टीलच्या बिल्ड आयकॉनच्या वतीने होणाऱ्या मुलाखतीमध्ये मनस्वी स्वागत आहे. वेलकम. थँक्यू सर. कसं वाटतंय सर येऊन आल्याच्या नंतर फर्स्ट टाइम नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमच कार्यक्रम झालेला आहे आयकॉन स्टीलचा. आज आम्हाला जे बघायला भेटायला लाईव्ह सांगायचं म्हणजे वेगळा इंटरव्ह्यू म्हणजे आतापर्यंत दिलाय. आतापर्यंत इंटरव्ह्यू असा झालेला नाही. ओके ओके. पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यात फर्स्ट टाइम. तर आज जो इंटरव्ह्यू होणार आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने तुम्ही जे काही प्रेक्षकांना सांगाल, जे काही तुमचा अनुभव बांधकामाशी निगडीत ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ओके सर. तर सर सुरुवातीला तुम्ही तुमचा जीवन प्रवास सांगायचा आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कसं शिक्षण पूर्ण केलं, कुठल्या अडथळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं आणि आतापर्यंतचा हा प्रवास यशस्वी प्रवास तुम्ही कसा पूर्ण केला हे थोडक्यात प्रेक्षकांना आपण सांगायचं. नमस्कार सर. माझं नाव संतोष मारुती कुंजलवाड. मी एक ग्रामीण भागातून आलेले आहे. तालुका भोकर तसेच जिल्हा नांदेड. माझं 1ली ते 10वी शिक्षण भोकर जिल्ह्यात तालुक्यात झालेले आहे. 11वी 12वी नांदेड जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मोठ्या आणि डिग्रीचं एज्युकेशन माझं पुण्यामध्ये झालेलं GH रायसोनी कॉलेज. तिथून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी माझे 2020चा पासआउट झालेले आहे आणि तिथून 2 वर्षे PMC महानगरपालिकेतून 2 वर्षाचा जॉब आहे. त्याच्यानंतर मी भोकरला 2021ला स्वतःचं कन्स्ट्रक्शन चालू केले. बढिया सर. 3 वर्षाचा तुम्हाला जवळजवळ एक्सपिरियन्स आहे. हो. आणि जवळजवळ तुमचे प्रोजेक्ट्स पण बरेच चांगले झालेले आहेत. तर यामध्ये बरेच काही अडथळे आले असतील तुम्हाला. अडथळे म्हणजे स्टार्टिंगला हो तुम्हालाही माहिती आहे. तर अशा ठिकाणी खूप आव्हान येत असतात. कारण लोक असंच यशस्वी होऊ देत नाही. पायखेचीपणा खूप असतो. काही प्रॉब्लेम्स येत असतात. तुम्ही त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही कसं फेस केला सर? कसं आहे, स्वतःच ज्यावेळेस आपले काही एम असते, टार्गेट, आजूबाजूला मार्केटमध्ये भरपूर काही इंजिनियर आहेत आणि आजकाल कसं आहे, स्पर्धा प्रत्येकाची अलग आहे. बरोबर. जे काही करायचे ते आपल्याला स्वतःमध्ये करायचे. आपण काय करू शकतो हे जर आपण स्वतःवर जर लक्ष देऊन जर आपण काय केलं तर आपल्याला मार्केटमध्ये दुसरं कोण काय करायला काय गरज नाही सर. ओके सर. जेव्हा बांधकाम तुम्ही करता तेव्हा तुमच्याकडे म्हणजे किती लोकांची टीम असते त्या ठिकाणी? तिथे जवळपास मिनिमम 4 सोबत आहेत माझ्यासोबत. त्या बाबत 4 लोक. एखादं बांधकाम करताना जर अकुशल कामगारांना सोबत घेऊन जर काम केलं तर ते किती धोकादायक ठरू शकेल असं वाटतं तुम्हाला? सर कसं राहते, एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे टेक्निकल पर्सन जर सोबत नसतो, साधारण जरी आपल्याला लँड जरी सर्वे करायचा असेल तर आजूबाजूला असणारच लोक. एखादी जरी इंचाचा इकडे तिकडे झालं तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी इंजिनियर सोबत नेणं सर्वे खूप गरजेचं. टीम सिलेक्शन महत्वाचं आहे. टीम मध्ये सर्वेअर पाहिजे, टेक्निकल, आर्किटेक्चर, म्हणजे 4-5 जणांची जर टीम जर सोबत असेल तर अडथळा काही येऊ शकतो. पुरेपूर नॉलेज असले. यानंतरचा पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे सर. आपण बांधकाम करताना साहित्य निवडीविषयी काय काळजी घ्याल? साहित्य निवडताना बांधकामापूर्वी स्टार्टिंगला सर्वे करणार आम्ही जागेचा. त्याच्यानंतर आता भोकर तालुक्याच्या लेवलला जर बघितलं, जे काही टेक्निकल कंपास असतील, ॲटो लेवल असतील, टोटल स्टेशन असतील, ह्या काही गोष्टी आम्ही उपलब्ध करता, पण लोकांना ह्या गोष्टी प्रोव्हाइड करत नाही. ओके ओके. आम्ही काय जे आपलं मोजणी टेप असेल त्याच्यानुसार हे साहित्य निवडतो. ज्यावेळेस आपण जिल्हा लेवलला एखादा प्रोजेक्ट मोठा असतो, अपार्टमेंट, अशा वेळेस कसं टोटल स्टेशन, ऑटो लेवल, ह्या सर्व टेक्निकल वस्तू लागतात. ओके. तरी पण कुठलं साहित्य म्हणजे कुठल्या गुणवत्तेची वस्तूची निवड केली पाहिजे बांधकाम करत असताना? स्टार्टिंगला आर्किटेक्चर साहित्य म्हणतात का? साहित्य बांधकामासाठी साहित्य कुठल्या लेवलचं निवडलं पाहिजे, कुठल्या क्वालिटीचं निवडलं पाहिजे, त्याची गुणवत्ता कशी असली पाहिजे तुमच्या मते? पहिलं स्टार्टिंगला इंजिनियर खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर तुमचे जे काही टेक्निकल हे असतील वस्तू, त्याच्यामध्ये तुमचे टोटल स्टेशन असेल, ऑटो लेवल असेल, हे स्टार्टिंगला तुम्हाला सर्वे करावं लागतं.
सर्वे झाल्याच्या नंतर प्लॅन बनावा लागतो. प्लॅनच्या नंतर साहित्य मटेरियल जे असेल, मटेरियल चॉईस करताना स्टील आलं, नंतर तुमचं रेती आली, सिमेंट आलं, मिस्त्री आलं, हे सर्व गोष्टी चौकशी करूनच आपण निर्णय घेतो पुढचा. ग्राहकांनी सळईची निवड करताना कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यावी असं वाटतं? ग्राहकांनी मार्केटमध्ये पहिल्यांदा कॉस्टचा खूप विचार करतात. महत्वाचे म्हणजे त्यांना कॉस्ट लागते. बरोबर. कंपन्या आपल्या मार्केटमध्ये भरपूर काही आहेत, आयकॉन असेल, स्टील, जे काही कंपनी, स्टार्टिंगला त्याची TMT बार 500 ग्रेडचा आहे काय 550चा आहे हे महत्वाचं आहे. बरोबर. त्याची स्ट्रेंथ किती आहे, म्हणजे जे काय असतील ग्रिप, ते सर्व चेक करायला. ओके. दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना म्हणा, आराखडा म्हणा, कितपत महत्वाचा आहे तो? त्याचा कारण काही लोक असे असतात जे की कुठला आराखडा काढत नाहीत, रचना करत नाहीत, काय नाही. असं काय होते सर, अर्धवट. ते बरोबर. अशा ठिकाणी काय होतं, तोटा होऊ शकतो. जवळपास विचार केलं तर 50% लॉस बी होऊ शकतो सर. तसं यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण कुठला आराखडा जेव्हा आपण काढत नसतो, प्रत्येकाचे विचार काय राहतात, ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन चालू असते प्रत्येक जण म्हणजे हा वास्तूनुसार नाही, हॉल तिथं पाहिजे, बेड तिथं पाहिजे, लोडिंगचा प्रॉब्लेम असतो. अशा वेळेस ज्यावेळेस आपण स्वतः लोकांकडून ऐकायला मिळते, त्यावेळेस आपल्याला कळते की बा खरंच आपलं काही ना काहीतरी चुकत आहे. त्यावेळेस त्यांना मग लक्षात येईल बा आपण आराखडा काढलो. काही जणांना नंतर कळतं. प्लॅनिंग न केल्यामुळे तसं परिणाम होऊ शकतो. त्याच्यामध्ये मिस्त्री लोक बरोबर भेटत नाही. म्हणजे जे काही असेल ते वेस्टेज मटेरियल तुम्हाला जास्त. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असते की कमी खर्चात, कमी बजेटमध्ये एक दर्जेदार घर व्हावं. बरोबर. सर, त्या ठिकाणी तुमचं काय मत आहे? त्या ठिकाणी कसं आहे सर, प्रत्येकाला वाटते की बा आपलं कमी बजेटमध्ये घर चांगलं व्हायला. त्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे कॉस्टचा. इंजिनियर चांगला भेटला पाहिजे, मिस्त्री. त्याच्यामध्ये मटेरियल चॉईस करताना वेस्टेज मटेरियल कसं जाणार नाही याकडे सर्व लक्ष असायला पाहिजे. आणि ते गोष्ट कसं आहे बघा, कुठली बी इंजिनियर जोपर्यंत आपल्याला जात नाही तोपर्यंत लक्षात येत नाही मटेरियल कोणतं चॉईस करायचं, मटेरियल काय टाकणार आपण, आपल्याला कितीपर्यंत बांधकाम करायचं. बरोबर. ह्या गोष्टी सुद्धा आपण करू केला पाहिजे. कमी खर्चामध्ये डेलीला सर्वे करणं, किती काम झालंय काय, या सर्व गोष्टी इंजिनियर सोबत असलं तर कळत्या. ओके सर. या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जे नवीन काही शिकाऊ उमेदवार आहेत किंवा सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, काय सल्ला द्याल किंवा कुठल्या प्रकारचे टिप्स तुम्ही द्याल त्यांना? आपल्याला सांगायचं, स्टार्टिंगला एक सर्वे इंजिनियर पाहिजे, ITI वाला, एक आर्किटेक्चर पाहिजे सोबत. बरोबर. इंजिनियर असं एक 5 ते 6 लोकांची टीम पाहिजे. आता गुंठेवारीचा प्रकार वाढलेला असतो. नंतर प्लॅन झाले, एलिव्हेशन झाले, जे काही डिझाईन असतील, प्रत्येक डिपार्टमेंटचे जवळपास मोस्टली 5 तर लोक लागतात टीम मध्ये. बरोबर. तुमचे बरेच प्रोजेक्ट झालेले आहेत. आयकॉन स्टीलचा वापर केलाय तुम्ही? केले ना सर. आयकॉन स्टील कशी वाटते? आयकॉन स्टीलची गुणवत्ता तुम्हाला कशी वाटते? आयकॉनचं सध्या कसं आहे सर, बाकी कंपन्यापेक्षा जर विचार केला तर काही गोष्टी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असेल, त्याची ग्रिप असेल, दुसऱ्यापेक्षा खूप चांगली आहे. तरी कंपनीची सर्व्हिस वगैरे तुम्हाला कशी वाटली? कंपनी सर्व्हिस चांगली वाटली. फर्स्ट टाइम आम्हाला आज बोलवल्या, इंटरव्ह्यू होता. याच्या आधी पण आमचे SRJ, नंतर तुमचे पोलाद असतील, यांचे पण कार्यक्रम झालेले आहेत. पण असे काही जनरली कार्यक्रम होत होते. इंटरव्ह्यू सिलेक्शन करून असं काही कार्यक्रम झाले नाही. तर अशा प्रकारे संतोष पुंजलवाड सर, जे भोकरवरून या ठिकाणी आले आणि आज बराच त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी शेअर केला आणि खूप महत्वाची माहिती तुमच्या सर्वांना या ठिकाणी पोहोचवली. तर आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने मी तुमचे मनापासून धन्यवाद करतो. पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.